बहुचर्चित गोखले पुलाचं काम जवळजवळ पूर्ण झालं असून येत्या काही दिवसातच गोखले पूल त्याच्या पूर्ण क्षमतेनिशी वाहतुकीसाठी खुला केला जाईल। आपण सध्या गोखले पुलावरती आहोत आणि गोखले पुलाची पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी जी वाहिनी आहे तिचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे आणि जी छोटी मोठी कामं असतात, मग ती रंगरंगोटीची असतील, पुलावरती विद्युत रोषणाईची कामं असतील, ती कामं सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतंय। याआधीच पुलाची जी पहिली वाहिनी होती ती सुरू करण्यात आली होती, मात्र त्याच वाहिनीवरून दोन्ही मार्गिकांची सेवा ही सुरू होती आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना हा अंधेरीकरांना करावा लागत होता। आता या पुलाच्या दोन्ही वाहिन्या सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात त्यांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळू शकेल। या पुलाची जेव्हा पहिली वाहिनी सुरू करण्यात आलेली होती तेव्हा मोठा गोंधळ झालेला होता, कारण गोखले पूल हा सीडी बर्फीवाला पुलाला जोडला जातो आणि सीडी बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यामधलं अलाइनमेंट चुकल्यामुळे सीडी बर्फीवाला पुलावरून कोणतंही वाहन हे गोखले पुलावरती येऊ शकत नव्हतं आणि त्यामुळे मोठ्या टीकेला मुंबई महापालिकेला सामोरं जावं लागलं होतं। 2018 साली गोखले पुलाचा काही भाग हा खालून जाणाऱ्या रेल्वेवरती कोसळला होता आणि त्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू देखील झाला होता। त्यानंतर पुलाचं ऑडिट करण्यात आलं आणि 2018 साली गोखले पूल नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात आला होता। आपण बघतोय की आता तब्बल 7 वर्षानंतर गोखले पूल हा बांधून पूर्ण झालेला आहे आणि येत्या काही दिवसातच तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल। जेव्हा गोखले पुलाची पहिली वाहिनी सुरू करण्यात आली तेव्हा मोठा गोंधळ झालेला होता, पालिकेवरती टीकेची झोड देखील उठली होती, मात्र तशा प्रकारचा कोणताही गोंधळ यावेळेला होणार नाही असा दावा आता मुंबई महापालिकेकडून करण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।